शिवसेना ग्रंथालय सेल अध्यक्षपदी बी.जी. देशमुख यांची निवड. मुख्यमंत्र्यांची घोषणा. बी.जी. देशमुख यांच्या नेतृत्वाच्या संघटनेच्या पदाधिकारी यांची मुख्यमंत्री यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत ग्रंथालयाचे अनुदान वाढ, कर्मचारी यांना किमान वेतन, गरजू कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना मिळणारा पगार त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करावा, वर्ग बदल, नवीन मान्यता, ग्रंथालय संचालनालय रिक्त जागा भरणे या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री यांनी प्रत्येक मागणी प्रक्रिया पूर्ण होऊन गरजू घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली असून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपल्या संघटनेची एकही मागणी शिल्लक राहणार नाही असे जाहीर करून संघटनेच्या पदाधिकारी यांना विश्वास दिला. यावेळी गजानन कीर्तीकर, हेमंत भाऊ पटेल, राजेश क्षीरसागर, कार्याध्यक्ष नियोजन मंत्रालय, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी डी.के. पवार, माजी चेअरमन महानंदा दूध महासंघ अशोक जाधव, सीताराम गव्हाणे, बाळासाहेब जाधव, माधव कदम इत्यादी जणांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना राज्य ग्रंथालय सेल आदरणीय महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. त्याची मान्यता, त्याची प्रक्रिया पूर्ण माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यामध्ये झालेली आहे. त्याची माहिती आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावी आणि ग्रंथालय चळवळीच्या भविष्यामध्ये मागण्या कशा शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मागण्या कशा पूर्ण होणार आहेत ही माहिती आपल्या माध्यमातून माझ्या ग्रंथालयीन कार्यकर्त्यांना देता यावी या हेतूने आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी राज्यातील 12,700 शासनमान्य ग्रंथालयाला 60% अनुदान वाढ करून 57 कोटी रुपयाचं बजेट दिलं. त्याबद्दल शिवसेना ग्रंथालय सेल प्रथमतः त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि आभार मानते. त्यासोबतच या पक्षामध्ये ग्रंथालय शिवसेना सेल स्थापन करण्याकरता हिंगोली मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांनी आघाडीची भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांकडं हा सेल पक्षामध्ये स्थापन करण्याकरता जो आग्रह धरला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री साहेबांनी पक्षामध्ये सेल स्थापन केला. त्याबद्दल मी हेमंत पाटील यांचे या ठिकाणी जाहीर आभार मानतो. त्यासोबतच नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनीसुद्धा या कामी खूप सहकार्य केलं. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. महाराष्ट्रातली जी काही शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी या शिवसेना पक्षामध्ये हा सेल स्थापन झाला पाहिजे त्यासाठी आघाडीनं प्रयत्न करणारे लोकप्रिय खासदार गजाननराव कीर्तीकर यांनी आघाडी घेतली. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. या दुर्लक्षित चळवळीला राजआश्रयाची आवश्यकता आहे हे अनेक संशोधनातून पुढं आलेलं आहे. म्हणून आपण या चळवळीला राजआश्रय घेऊन या चळवळीला लोकांपर्यंत लोकभिमुख करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. निश्चितच राजआश्रय मिळाल्यानंतर चळवळीच्या घटकांची व जनतेची अपेक्षा वाढणार आहे. प्रथमतः या चळवळीच्या माध्यमातून या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि माझ्या प्रयत्नातून मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द अगदी पुढच्या कमी काळामध्ये पूर्ण होईल. 40% अनुदानात वाढ होणार आहे. गाव तिथं ग्रंथालय, ज्या गावात ग्रंथालय नाही त्या गावात ग्रंथालय सुरू होणार आहेत. आणि 2012ला आघाडी सरकारनं जे योजना स्थगित केली होती ती स्थगिती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी उठवलेली आहे आणि म्हणून आता वर्गबदलसुद्धा सुरू होणार आहे. 22,900 लोक कर्मचारी म्हणून काम करतात. अगदी अल्पशा पगारावर काम करतात. त्यांना जो पगार दिला जातो तोही पगार काही ठिकाणी वेळेवर मिळत नाही हे खरं आहे. पण यांचा पगार जो काय मिळतो तो ऑनलाईन देण्याची भूमिका या संघटनेची आहे. त्यांना किमान कायदा वेतन लागू करावं ही भूमिका आम्ही या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या पदरामध्ये पाडून देण्याचं आपल्या माध्यमातून मी वचन देत आहे.